आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण अनेक दिवसांपासून हजारो कर्मचाऱ्यांच्या मनात जो एक महत्त्वाचा प्रश्न होता, त्या प्रश्नांची उत्तरं या पत्राच्या माध्यमातून मिळणार आहे. थकीत वेतनाच्या अनुषंगाने नेमके वेतन प्रकरण कोणत्या टप्प्यावर आहे? मंजुरी मिळाली का? आदेश कधी निघणार आहे? की पुन्हा संपूर्ण प्रस्ताव सादर करावा लागणार आहे? या सर्व प्रश्नांची अधिकृत आणि स्पष्ट उत्तरे आता शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या महत्त्वाच्या पत्रातून दिली आहे. या पत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या प्रकरणावर कोणती कार्यवाही करायची, ॲप्रूव्ड झाले असलेल्या प्रकरणांचे पुढे काय होणार आहे, कोशागारात अडकलेली जी प्रकरणं आहेत ती कशी हाताळली जाणार आहेत, तसेच संबंधित कार्यालयांनी कोणती पुढील प्रक्रिया करायची, याबाबतच्या सविस्तर सूचना या पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे. म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या पत्रातली प्रत्येक बाब ही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक व्हिडिओ जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा आणि सोबतच या व्हिडिओला एक लाईकसुद्धा द्या, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्याच निमित्ताने करतो आहे. पत्र आहे शिक्षण संचालनालयाचं, दिनांक 8/7/2026. आता आपण या पत्रात काय म्हटलं ते जाणून घेऊया. सदर पत्र माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय अधीक्षक वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी माध्यमिक यांना पाठवण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे सन 2025-26 या आर्थिक वर्षातील थकीत देयकांबाबत कारवाईची कार्यवाही आणि या अनुषंगाने महत्त्वाचा संदर्भसुद्धा आपल्याला दिसतो आहे. आता आपण पत्रात काय म्हटलं ते जाणून घेऊया. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सन 2025-26 मध्ये संचालनालयाच्या स्तरावरून मान्य करण्यात आलेल्या तथापि संबंधितास अदा न झालेल्या देयकाची सद्यस्थिती व या संदर्भात करावयाची कार्यवाही बाबत पुढील प्रमाणे कळविण्यात येत आहे. देयकाची स्थिती आणि करावयाची कार्यवाही आता आपण जाणून घेऊया. संचालनालय स्तरावरून मान्य करण्यात आलेले तथापि आदेश पारित न केलेले देयके, करावयाची कार्यवाही आहे. सदरील देयकाची सन 2026-27 मधील आदेश संचालनालय स्तरावरून निर्गमित करण्यात येतील. देयके पुनश्च सादर करण्याची आवश्यकता नाही. संचालनालय स्तरावरून मान्य करण्यात आलेले व आदेश पारित करण्यात आलेले सदरील देयके पुनश्च मान्यतेस्तव विहित क प्रपत्रात मान्यतेस्तव शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर करण्यात यावी. संचालनालय स्तरावरून आदेश पारित करण्यात आलेली तथापि BDS न काढता आलेली देयके, सदरील देयके पुनश्च मान्यतेस्तव विहित क प्रपत्रात मान्यतेस्तव शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर करण्यात यावी. संचालनालय स्तरावरून आदेश पारित करण्यात आलेली तथापि BDS करूनही कोशागारात सादर न होऊ शकलेली देयके BDS रिव्हर्ट करण्यात यावी व सदरील देयके पुनश्च मान्यतेस्तव विहित क प्रपत्रात मान्यतेस्तव शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर करण्यात यावी. संचालनालय स्तरावरून आदेश पारित करण्यात आलेली तथापि BDS होऊन कोशागारात दाखल केलेली परंतु कोशागाराने अमान्य केलेली देयके, सदरील देयके पुनश्च मान्यतेस्तव विहित क प्रपत्रात मान्यतेस्तव शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर करण्यात यावी. करिता रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद केलेल्या सन 2025-26च्या थकीत देयकाबाबत यापुढे नमूद केलेप्रमाणे कार्यवाही करावी, असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. थकीत देयकांच्या अनुषंगाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे.
सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.